हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आय होप तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल अशी मी आशा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत, जर तुमची शिलाई मशीन व्यवस्थित टिप देत नसेल किंवा वरची टिप बिघडलेली असेल तर कोणती सेटिंग करायची, किंवा खालची टिप जर बिघडलेली असेल तर कोणती सेटिंग करायची. आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर टिपेला जर गुंज येत असतील किंवा टिप व्यवस्थित अशी बसत नसेल, असं डार्कमध्ये किंवा फिट ह्याच्यामध्ये दिसत नसेल तर काय करायचं हे मी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, लक्षपूर्वक ऐका, कारण दोन्ही प्रॉब्लेमचं सोल्युशन एकाच व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे. ठीक आहे. इथं मी बॉबिन मशीनला लावून घेतलेला आहे, वरती सुई वगैरे ओवून घेतलेली आहे आणि तुम्हाला सॅम्पलसाठी एक कापडसुद्धा मी घेतलेला आहे. सुरुवातीला मी तुम्हाला टिप मारून दाखवते की काय प्रॉब्लेम आहे किंवा कोणता प्रॉब्लेम झाल्यास काय करावे, कोणती टिप बिघडल्यास काय करावे. ठीक आहे. आता सुरुवातीला मी टिप मारून घेते. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा, कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करत असते. ठीक आहे. तर आता इथं तुम्ही पाहू शकताय, मी आता इथं टिप घेतलेली आहे. आता पाहूया आपली की टिप कोणती चुकीची आलेली आहे किंवा कोणती बरोबर आलेली आहे. ठीक आहे. तर टिप मारून घेतलेली आहे. ठीक आहे एव्हरीवन. आता इथं तुम्ही पाहू शकताय, माझी वरची जी टिप आहे ती एकदम करेक्ट आलेली आहे आणि खालची टिप मात्र बिघडलेली आहे, तिला छोटेसे गुंज आलेले आहेत. आता मग काय करायचं, आपल्याला सेटिंग काय करायची आहे, वरची सेटिंग चेंज करायची आहे एव्हरीवन. खालची टिप बिघडली तर वरची सेटिंग चेंज करायची आणि वरची बिघडली तर खालची बॉबिनची सेटिंग तुम्हाला चेंज करायची आहे. आता मी बॉबिन पण तुम्हाला काढून दाखवते, बॉबिनची कोणती सेटिंग तुम्हाला चेंज करायची आहे ते. ठीक आहे. आता इथं तुम्ही पाहू शकताय, मी बॉबिन काढलेला आहे. ठीक आहे. इथं तुम्ही पाहू शकता, हे जे स्क्रू आहेत ना, हे स्क्रू तुम्हाला फिट किंवा लूज करायचे आहेत. जर जास्त फिट असेल तर लूज करायचं आणि जास्त लूज असेल तर फिट करायचं, म्हणजे मग तुमचा वरच्या टिपचा जो प्रॉब्लेम आहे तो नक्कीच सॉल्व होईल. ठीक आहे. आता मी तुमच्यासोबत खालची जी सेटिंग आहे, म्हणजे खालच्या जे सेटिंग चेंज झालेले आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते. आता त्यासाठी काय करायचं, आपल्याला वरची सेटिंग चेंज करायची आहे. जर फिट असेल तर लूज करायचं आणि लूज असेल तर फिट करायचं. त्याच्यावरती नंबर वगैरे असतात, त्या नंबरवरती लक्ष ठेवायचं. एकदा आपली टिप व्यवस्थित बसायला लागली की त्याच नंबरवरती ती सेटिंग तुम्ही एकदम फिक्स करून ठेवायची आहे. ठीक आहे. आता इथं तुम्ही पाहू शकताय, आता माझी ही जी सेटिंग आहे ती लूज आहे, त्यामुळे तो प्रॉब्लेम होतो आहे. तर मी आता ती फिट करून घेते. अगदी फिट करून घ्यायचं, टिप मारून पाहायचं, सेटिंग व्यवस्थित बसली की मग आहे ती सेटिंग त्याच नंबरवरती ठेवायचे. ते जे स्टीलचं सर्कल आहे त्याच्यावरती नंबर आहेत. आता टिप मारून आपण पाहूया. ठीक आहे. तर आता तुम्ही पाहू शकता, मी व्यवस्थित टिप मारून घेते आणि टिप मारून घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की वरची सेटिंग व्यवस्थित बसते. तुम्हाला एक टिप सांगते मी, जर वरची टिप बिघडली तर खालची सेटिंग बिघडलेली असते आणि जर खालची टिप बिघडली तर वरची सेटिंग बिघडलेली असते. हे 100% लक्षात ठेवा, नाहीतर कन्फ्यूज व्हाल आणि तुम्हाला प्रॉब्लेम येईल. म्हणजे टिप मारताना जर अचानक असा काय प्रॉब्लेम झाला तर माणसाला खूप टेन्शन येतं. ठीक आहे. तर आता इथे तुम्ही पाहू शकताय, मी टिप घेतलेली आहे. ही जी टिप आहे ती आपली अगोदरची टिप आहे आणि ही जी टिप आहे ती वरची सेटिंग केल्यानंतरची टिप आहे. इथं तुम्ही पाहू शकताय, मी वरची सेटिंग केल्यानंतर खालची टिप व्यवस्थित आलेली आहे आणि वरची ती ऑलरेडी आपली बरोबरच आहे. मी काय सांगितलं तुम्हाला, वरची सेटिंग टिप जर बिघडली तर खालची सेटिंग तुम्हाला बॉबिनची करायची आहे आणि जर खालची टिप बिघडली तर तुम्हाला वरची सेटिंग करायची आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व झाला असेल अशी मी आशा करते. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि काय तुमच्या शंका असतील तर कमेंट करा. ठीक आहे. चला भेटू उद्याच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.